चला 30 षटकाचा सामना असेल. पहिलं षटक पहिला गोलंदाज धनंजय. गोलंदाजी बाद करतो धनंजय मुकणे. आपण पाहतोय स्ट्राईकला आहे कुणाल, नॉन स्ट्राईकला आहे तो मनोज. मॅच ऑन. पहिला चेंडू प्लेड ऑन. पहिला चेंडू घातक ठरला गेला. कुणाल माघार येणं. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका, मोठा आदरा. फलंदाज बाद होतो. आमचे परममित्र हरिश्चंद्र जाधव यांचे सुपुत्र आहेत. पहिल्या विकेट धनंजयच्या गोलंदाजीवरती आपण पाहिला. बोल्ड झाला फलंदाज. ते ओपी चेंडू परासकाल चेंडू आऊमध्ये शतरक्षक त्याने पोहोचला जरूर होता बघा. थोडासा राजू बॅकअपला आला होता. अजून थोडा पुढे आला असता तर त्याच्या आता जेल गेला असता. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केलेत. इथे चांगला चेंडू आणि त्याच्यावरती समाचार. गॅप मधून चेंडू निघतोय. चांगला फटका. तडम्या झोन मध्ये आला चौकार. लाजवाब. बस चेंडू सुरेख होता. आदर्श आमच्या सोबत आहेत. आदर्श चेंडू सुरेख होता. चेंडू त्या लाईनला देत होत्या त्या पद्धतीने पण बचावात्मक फटका होता. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न रुपयेचा होता आणि दिशा भेटली चेंडूला आणि गॅप भेटली आणि त्या गॅप मधून चेंडू आपण पाहतोय चौकार या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फुलेंचा चेंडू राजू तरी त्या ठिकाणी आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. गतिवान चेंडू होता. 5वा चेंडू निर्धाव टाकत असताना डॉट चेंडू मनोज आपण पाहतो त्या ठिकाणी. आतापर्यंत नॉन स्ट्राईकला होता. 4 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. 5वा चेंडू स्ट्राईकला गेला आणि डॉट चेंडू आपण त्याच्या माध्यमातून पाहतो आपण. लोंगा फ्रीजर मध्ये शतरक्षक साई मसने त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली आहे. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. ना हर्षद तरे स्कोरच्या भूमिकेत अक्षर सुंदर एकदम टिपिकली चांगलं अक्षर आहे. ग्रॅज्युएट मेन आपण पाहतोय. ग्रॅज्युएट हे हर्षद आणि चंचल हर्षद. आम्ही पाहायला गेलो की 2 दिवस जास्त संबंध येतात. जरी आमचं गाव जवळ असेल, आम्ही एका गावात राहत असेल, पण मी बरेच वर्ष आले बाहेर आहे राहायला.
त्यामुळे या लहान लहान होते ते परत आम्ही ठीक होतो, ओळखत होतो त्यांना. केशव यांचे हे सुपुत्र. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. प्रेम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालंय. हे प्रेम आहे अंतरकरांचं. सकरामजी जाधव जसे आले, ओ भजगावास आला. टीमच्या कॉर्नरची दोन्ही जी कॉर्नर आहेत त्यावरती अशट करायला. आमच्या राहुल दादाची झोप उडाली. चौकार आपण या ठिकाणी पाहतो. षटकार पाहिला गेला. इनसाइड आउट. आजची कडा. शॉट पहिला शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी पाहतो. सिंगल आली या अगोदर षटकार, लगेच स्ट्राईक रोटेट. सिंगल. सिंगलने स्कोर कार्ड 15 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ आहे. प्रेम चांगला चेंडू, गतिवान चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. येणारी कर्जत प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सर्व हे खेळाडू पुन्हा एकदा चांगली कामगिरी करता दिसतील. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. बराच काल चेंडू हवेमध्ये. प्रेम चेंडू घालेला, कोणत्या प्रकारची चुकीली फलंदाज बाद मनोजच्या पाळीचा अंत. दोन षटकामध्ये आजच्या सरासरीने 16 धावा दाखल करावी लागले. शेवटचं अंतिम षटक यश आपण पाहतोय आणि जरूर बघा 30+ धावा जर आपण पाहिलं गेलं स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अँथर्ड नीड्स हा संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे बॉलर आहेत, लाईन आणि चांगले करणारी गोलंदाज आहेत. त्यामुळे किमान 30 धावा आणि इथे 15 आल्यात तर अजूनही आपण पाहतो 16 आल्यात तर अजूनही 14-15 धावा करणं खूप गरजेचं असेल. यश 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 गोलंदाजी मार्कवरती चांगला चेंडू, सध्या तुफान मध्ये यश. स्क्वेअरले पंच आउट नाही देतात, मग मेन पंच पठाण समोर यायचं, समोर अपील करायची. इथे पाहता हात खोलण्याचा मोक्यावरती दिला रुपेश टेडोका. मागच्या सामन्यात अशाच पद्धतीने फटकेबाजी केली होती, त्याच दिशेने चौकात डोकले होते. आज या मैदानावरती रेकॉर्ड झालाय. 8 चेंडू 8 चौकार आलेत. अतिशच्या बॅटमधून ते 8 चौकार.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आणि इथे फलंदाज धाव होतो. अमरला माघारी परतावं लागेल. आपण पाहिलं गेलं या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये ज्या हनुमान क्रिकेट संघ कोदिवली आयोजित या स्पर्धेमध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघ आज पाहुणा संघ आहे कोदिवलेकरांचा आणि कोदिवलेकरांच्या आग्रहाखातीर तो संघ या ठिकाणी खेळतोय आणि क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलाय. हर्षद तरे 11 या नावाने स्वर्गीय सुनील 11 बीड संघ आज खेळतो. तीन चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हर्षद तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ चौकार या ठिकाणी पाहिलं गेलं. मंगेश दादा स्ट्राईकला एक चौका जरूर मंगेश दादाच्या बॅटमधून आला. इथे फलंदाज बाद. शेवटचा चेंडू अजून एक चेंडू शिल्लक असेल. चोवीस धावा आहेत फलकावरती. शेवटचा चेंडू एक मोठ्या फटकाची गरज आहे. रुपेश स्ट्राईकला आहे. आता गेला अभि. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या वरचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. तो फलंदाज धाव पाहत होतो. आपण पाहतो 2 धावा आल्या. धावसंख्या 2 आल्या. 2 दादा 26 झाल्या. धावसंख्या 27 आकड्यावरची म्हणजे 9च्या सरासरी धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. बघा हर्षद तरे पुरस्कृत स्वर्गीय सुनील 11 बीड संघ कॅप्टन यायचं या ठिकाणी. ही मॅच नंतर तुमची मॅच आहे. आपणही तयार राहायचे.
मॅच ऑन. रोहितची कमतरता होती, रोहित आला. मनोज पहिले षटक, पहिला गोलंदाज. प्रतिषटक 9 धावांची गरज ते 27 धावांची गरज असताना सलामीची जोडी साई आणि गणेश. दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू, त्याचाही आपण पाहतोय. पाटलाक या ठिकाणी साई करत होता. पहिला चेंडू अतिरिक्त धावेने ओपनिंग झाली. जेव्हा पाहतो पुन्हा हात गोलण्याचा मौका, त्या दिशेने चेंडू फेकला गेला. वन बाउंड चेंडू अखेर सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. बघ सगळे स्वयंसेवक आमचे जे हनुमान कोथरूड संघाचे स्वयंसेवक या ठिकाणी बसलेत ना. आता शेवटचे 2 सामने आहेत. आता इथे बसून खुर्च्या गरम करण्यापेक्षा आता तिकडे चला, कारण खूप महत्वाचे आहे. शेवटचे काही सामने आहेत. अरविंद दादा, थोडंसं जी मुलं आहेत आपल्याकडे त्यांना आता बाउंड्री लाईनला पाठवा, कारण इथे आता एक एक डिसिजन खूप महत्वाचा असतो. जसं शर्तीला धागा मोजला जातो ना, तसं आता इथे प्रत्येक इंच मोजली जाईल. सिंगल आपण पाहतो या ठिकाणी आली. धावसंख्या स्कोर कार्ड 6. चांगला चेंडू बाल बाल बचवला. आपण स्पीडवरती पाहू शकता. अफलातून गोलंदाजी होती या चेंडूची. आपण पाहिलं गेलं, स्पीड पाहिली गेली. घ्या जवाब चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. मनोज चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय. कव्हर पॉईंट मध्ये त्यावर होतो. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा या ठिकाणी येतील. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 10 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 चेंडू. आणि नागेश दादा या व्यासपीठावरती या. घ्या नागेश देशमुख या आपण व्यासपीठावरती. बघा हर्षदजी तरे आपल्या या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतात. आठला स्पर्धाला चेंडू फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. 5व्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट आला. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 27 धावांचं लक्ष होतं. अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 17 धावा.
तर षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. 27 धावांची गरज होती. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8.50च्या सरासरीने हे धावा या ठिकाणी बनवायचे. इथे चांगला फटका साईच्या पाठपोटी चेंडू निघालाय. आउट ऑफ पार्क लॉंग झोन मध्ये आलेला षटकार. पाहतो पुन्हा एकदा जोरदार पहार. चेंडूवरती वार. चेंडू होतो वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोचली ती 27 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुललेचा चेंडू. फुलटा चेंडूचा समाचार. चेंडू पोचलाय सीमारेखा पार. षटकार या ठिकाणी आला. स्कोर लेवल नेक्स्ट टाइमला चेंडू होता. फ्लिक केला चेंडूला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. साईच्या पाठपोतून चौकार. मॅच या ठिकाणी फिनिश झाले. चला टॉस साठी चला. बीट सगळ्याचा कॅप्टन चला टॉस साठी त्या ठिकाणी गणेश दादा. तरी चला आपण नाणेफेकचा कौल त्या ठिकाणी करून घ्या.